त्या काळातलं काहीतरी वेगळंच असायचं. पावसात भिजलेली शाळेची चप्पल, मातीचा सुगंध आणि एका कोपऱ्यावर शेंगांचा गरमागरम वास. आईच्या ओलसर पदराआड लपून आपण त्या वासाच्या मागे जायचो आणि मग त्या मऊ गरम शेंगा. एक अशी चव जी आजही आठवली की मन गुदगुलीत होतं. वेदूज किचन मध्ये आज पुन्हा घेऊन आलोय तुम्हाला त्या दिवसांमध्ये. बनवणार आहोत पावसातली खास चव उकडलेल्या शेंगा. सर्वात आधी शेंगांना प्रेमाने स्वच्छ धुवा, जसं लहानपणी आई आपलं चेहरं पुसायची. मग कुकरमध्ये ठेवा शेंगा, पाणी आणि मीठ आणि लावा 3-4 शिट्ट्यांचा हळूवार स्वयंपाक. त्या शिट्ट्यांच्या आवाजात सुद्धा एक लय असते, आठवणींच्या ओल्या लयीची. मग कुकर उघडल्यावर जी वाफ बाहेर येते ती काही वाफ नसते, ती असतं आपलं बालपण. एक एक शेंग फोडत त्यातून दाणे बाहेर काढत खाणं, त्या हातांवरचं मीठ आणि बोलता बोलता हसणं, हीच असते शेंगांची खरी चव. कधी खाल्ल्या होत्या, कोणासोबत खाल्ल्या होत्या, या आठवणी कॉमेंटमध्ये नक्की शेअर करा. वेदूज किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आणि पुन्हा भेटू अशाच एका आठवणीच्या चवेसोबत.